मी देवाचे आभार मानतो की मागील आठवडाभर देव आमच्याबरोबर होता आणि पुन्हा एक वार या आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्याचं वचन ऐकण्यासाठी देवाने आम्हा सर्वांना या ठिकाणामध्ये एकत्रित केलेले. निश्चितच देव विश्वासू आहे. तो आमच्याबरोबर असल्या कारणाने आम्ही या कठीण प्रसंगातून जात असताना देखील त्याचा सायाचा हात सदैव आमच्यावरती असतो. तो आमची काळजी घेतो, तो आम्हाला राखतो आणि तो आम्हाला सांभाळतो. आजच्या वचनातून आम्ही सर्वजण पाहणार आहोत ते म्हणजे रोमकर्सपत्राचा 8 ते 18 वचनापासून आम्ही पुढे पाहणार आहोत. पण तत्पूर्वी मला रोमकर्सपत्राचा 6 अध्यायाकडे तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही रोमकर्सपत्राचा 6 अध्याय वाचता त्या ठिकाणी तुम्हाला कळतं की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार आम्ही करतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये जे बदल घडू लागतात त्याच्याविषयी रोमकर्सपत्राच्या 6 अध्यायामध्ये आम्हाला वाचायला मिळतं. आणि मी पाहतो की देवाचा पवित्र आत्मा देव प्रत्येक व्यक्ती जो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्या प्रत्येक व्यक्तीला देवाचा पवित्र आत्मा देव देत असतो. आणि तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये वस्ती करतो. आणि जरी आम्ही या शरीरामध्ये असताना पाप आमच्या जीवनामध्ये घडतं, आमच्या जीवनामध्ये पापाचा अनुभव आम्हाला येत असतो, तरी एक गोष्ट सांगू द्या, प्रभू येशू ख्रिस्ताने जो पवित्र आत्मा आमच्यामध्ये ठेवलेला आहे त्याच्याद्वारे नीतिमत्व आमच्या जीवनामध्ये असतं किंवा आम्ही नीतिमान ठरवले जात असतो. आणि मग आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त ज्या अशा भूतलावरती मानव रूप म्हणून या जगामध्ये वावरत होता त्यावेळेस त्याने जी नियमशास्त्राची जी किंमत होती किंवा पापाचं जे वेतन होतं ते सर्व प्रभू येशू ख्रिस्ताने या शरीरामध्ये असताना मोजलेले आहे. आणि ती किंमत त्यांनी मोजलेली आहे की ज्या पाप त्यांनी केलं नाही त्या पापाची किंमत प्रभू येशू ख्रिस्ताने या भूतलावरती असताना मोजलेली आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना मी पाहतो की त्यांनी त्या गोष्टी सहन केल्या ज्या गोष्टीविषयी त्यांनी काय केलं नव्हतं किंवा जे काही चुकीच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही केल्या होत्या त्या चुकीच्या गोष्टीबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने जे काय राईट असताना तो योग्य असताना तो बरोबर असताना सुद्धा त्यांनी सर्व काही गोष्टीचं सहन केलेलं आहे. आणि मग मी पाहतो की ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये येतो आणि पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जिवंत असा असतो आणि तो आमच्यामध्ये वस्ती करत असतो त्यावेळेस आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की तो नियमशास्त्राचे जे काही गोष्टी आहेत त्या सर्व त्याची पूर्तता तो करत असतो. एवढंच केलं नाही तर मला सांगू द्या की जे पापाचा दंड आहे तो सुद्धा तो पवित्र आत्म्याच्या द्वारे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या बलिदानाच्या द्वारे आम्हाला मोजता येत असतो. मला सांगू द्या पौल जस्ट रोमकर्सपत्राचा 8 अध्यायामध्ये सुरू करत असतो तसं आम्हाला पाहायला मिळतं की तो त्या ठिकाणामध्ये 8 अध्यायाच्या सुरुवातीमध्येच तो म्हणतो की जो कोणी ख्रिस्त येशूमध्ये ख्रिस्त येशूच्या ठाई आहे त्याला आता दंडाज्ञा नाही. आणि मग मी पाहतो की ज्या प्रभू येशू ख्रिस्ता देव जो बाप आमच्याकडे पाहत असतो तस तो जसं आमच्याकडे पाहत असताना त्याला आमच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं पाप दिसत नाही. त्याचं कारण काय माहिती का, प्रभू येशू ख्रिस्ताने जी नीतिमत्व आम्हाला मिळवून दिलेलं आहे आणि ते नीतिमत्व आम्हाला आता त्यांनी देव केल्या कारणाने देव ज्यास आमच्याकडे पाहत असतो देव जो पिता ज्यास आमच्याकडे पाहत असतो त्यास तो आम्हाला नीतिमान त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे पाहत असतो. आणि मग मी पाहतो की ज्यास पौल रोमकर्सपत्राचा 8 अध्यायामध्ये जो पहिला भाग आहे त्या शास्त्र भागाचा त्यास आम्हाला कळतं की त्या ठिकाणामध्ये त्यांनी एक तुलना केलेली आहे किंवा एक विश्वासणारा आणि अविश्वासणाऱ्याचं जीवन कसं आहे त्याच्याविषयीची तुलना किंवा त्याच्याविषयीचा विरोधाभास पौलाने त्या ठिकाणामध्ये दाखवलेले आहे. आम्ही पाहतो की जस्ट प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही स्वीकार करण्याच्या अगोदर आम्ही आमच्या देहामध्ये आम्ही जगत होतो आणि देहामध्ये जगत असल्या कारणाने मृत्यू आमचा शेवट होता. पण ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो त्या दिवसापासून मी पाहतो की आमच्या जीवनामध्ये तो पवित्र आत्मा कार्य करत असतो आणि आज आम्हाला देवाचा किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचं जे मन आहे द माइंड ऑफ क्राइस्ट ते आम्हाला प्राप्त झालेलं आहे. एवढंच कळतं आम्ही पाहतो की पूर्वी जसं आम्ही येशू ख्रिस्ताचा स्वीकार करण्यापूर्वी आम्ही पापाचे दास होतो, पण आता येशू ख्रिस्ताचा स्वीकार केल्यानंतर पाप करावं किंवा नाही याची निवड किंवा याचा चॉईस करण्याची संधी देव आम्हा प्रत्येकाला देत असतो. आणि जे पूर्वी आम्ही येशू ख्रिस्ताचा स्वीकार करण्याच्या आधी देवापासून दूर होतो पण आज त्याचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये वस्ती करतो आणि तो आमच्या अंतःकरणामध्ये असल्या कारणाने वारंवार आम्हाला ती साक्ष द्यायला लावतो की तो देव आमच्या अतिशय जवळ आहे. आणि मग तुम्ही पाहतो की रोमकर्सपत्राचा 8 अध्याय 18 वचनामध्ये ज्यास तुम्ही वाचता त्यास पुढे आम्हाला पाहायला मिळतं काय म्हटलेलं आहे, वाचूया. कारण आपल्यासाठी जो गौरव प्रकट होणार आहे त्याच्या पुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाही असे मी मानतो. या ठिकाणी मी पाहतो की देवाचं वचन आम्हाला सांगतं की पौल म्हणतो की आमच्या पुढे जे गौरव प्रगट होणार आहे त्याच्यासाठी किंवा त्याच्याविषयी विचार करत असताना सांप्रत काळची दुःखे आम्हाला काहीच नाही. आणि मग मी पाहतो या ठिकाणी पौल ज्या हळूवारपणे पुढे वाटचाल करत असताना तो आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की जरी क्षणिक किंवा तात्कालिक आम्हाला दुःखाला सामोरं जावायचं असेल तरी देखील जे अनंतकालिक सुख देवाने आमच्या पुढे ठेवलेलं आहे त्याच्यासमोर हे काहीच नाही आहे. आणि मग जसं मी पुढे वाचतो रोमकर्सपत्राचा 8 अध्याय आणि
आणि 26 ते 27 वचन आपण ज्यावेळेस वाचतो त्या ठिकाणी मला कळतं की त्या पवित्र आत्म्याविषयीच्या स्पष्टीकरण किंवा तो पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये कसं कार्य करतो किंवा तो पवित्र आत्मा देवाने आम्हाला का देऊ केलेला आहे त्याच्याविषयी आम्ही त्या ठिकाणी वाचत असतो. आपण वाचूया रोमकर्सपत्र याचा 8 अध्याय आणि 27 आणि 28 वचन, 26 आणि 27 वचन. तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. आम्ही या ठिकाणी पाहतो की देवाचं वचन आम्हाला सांगतं की आमच्या अशक्तपणात तो आत्मा आम्हाला हातभार लावतो. ह्याचा अर्थ असा आहे की तो आत्मा आम्हाला मदत करतो, तो आमचं सहाय्य करतो. ज्यास आम्ही अशक्त असतो, पुष्कळ आम्ही या जगामध्ये जगत असताना आम्हाला असं वाटतं की आता आम्ही इथून पुढे आमचा निभाव लागणार नाही. एवढंच कळण्यात आम्हाला असं वाटतं की आमच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारची आशा आता उरलेली नाही. सर्व काही परिस्थिती आमच्या आवाक्याच्या बाहेर गेलेली आहे. आम्ही हताश होतो, निराश होतो आणि मग आम्ही पाहतो की आम्हाला पुष्कळ देवाचा जो चांगुलपणा आहे तो दिसत देखील नाही आणि आम्ही पुष्कळ देवाची जी प्रीती आमच्या जीवनामध्ये आहे त्याच्याविषयीचा संशय सुद्धा आमच्या अंतःकरणामध्ये येऊ लागतो. पण मला सांगू द्या की ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारच्या प्रसंगातून जात असतो त्यावेळेस तो पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये कार्य करत असतो आणि मला सांगू द्या की तो आम्हाला प्रार्थना कशी करावी हे कळत नसतानाही देखील तो पवित्र आत्मा आम्हाला प्रार्थना करण्यासाठी प्रोत्साहन देत असतो किंवा आम्हाला मदत करत असतो की आम्ही प्रार्थना कशी करावी. मला सांगू द्या, जर आम्ही आमच्या प्रत्येक जीवनाचं अवलोकन केलं तर आम्हा प्रत्येकाला एक गोष्ट कळेल की आमचं जे प्रार्थनामय जीवन आहे ते जसं हवंय तसं नाही आहे. पुष्कळ आम्ही प्रार्थनामय जीवनामध्ये आम्ही मागे पडत असतो, आम्ही मागे जात असतो. पण आम्ही पाहतो या ठिकाणी तो पवित्र आत्मा आमच्यासाठी मध्यस्थी करत असतो आणि तो पवित्र आत्मा आमच्या वतीने देवाजवळ प्रार्थना करत असतो. त्याचं मुख्य कारण काय माहिती आहे का, की देवाची जी इच्छा आहे ती आम्हाला कळत नाही. पुष्कळ आम्हाला आमच्या इच्छा कळतात पण देवाची नेमकं इच्छा आमच्याविषयी काय आहे ही आम्हाला कळत नाही. पण त्या पवित्र आत्म्याला कळत असल्या कारणाने एक गोष्ट तो पवित्र आत्मा करत असतो की जे काही देवाच्या अंतःकरणामध्ये आणि देवाची जी परिपूर्ण इच्छा आहे ती तो आमच्याद्वारे त्या पवित्र आत्मा तो देवासमोर प्रगट करत असतो आणि प्रार्थनेच्या द्वारे या सर्व गोष्टी तो पवित्र आत्मा प्रगट करत असतो. एवढंच कळलं नाही तर आम्ही पाहतो की जर देवाचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये आमच्याद्वारे प्रार्थना विनंती देवाला सादर करत असतो की आम्हाला जे आमच्या जीवनामध्ये बेनिफिशियल आहे किंवा जे आमच्यासाठी उपयुक्त आहे ते आम्हाला पुष्कळ वेळेस कळत नाही, पण त्या देवाच्या पवित्र आत्म्याला कळतं आणि देवाला खुश कसं करावं, देवाला संतोष कसा द्यावा तो त्या देवाच्या पवित्र आत्म्याला कळत असतो. आणि मग आम्ही ज्या अशक्त पडतो की ज्या गोष्टी आम्हाला कळत नाही, मला सांगू द्या देवाला ज्या गोष्टी आवडतात, देवाला ज्या गोष्टी पसंत आहेत ते फक्त त्या पवित्र आत्म्याला माहिती आहे आणि मग तो आमच्या वतीने देवासमोर मध्यस्थी करत असतो. आम्ही जसं प्रार्थना करतो त्यास आम्हाला जाणवतं की पुष्कळ आम्ही अशा गोष्टीविषयीची प्रार्थना करतो ज्या स्वार्थीपणाच्या प्रार्थना असतात, ज्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा उपयोग नसतो किंवा ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचा जे मूर्खपणा असतो किंवा ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या चुकीच्या गोष्टी असतात, आमच्या लाभाच्या गोष्टी आम्ही विशेष करून प्रार्थना करत असतो. पण मला सांगू द्या की ज्या पवित्र आत्मा आमच्या वतीने प्रार्थना करतो त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही दुर्बल पडतो, ज्यावेळेस आम्ही कमकुवत पडतो त्यास तो पवित्र आत्मा आम्हाला सदैव हातभार लावत असतो. एवढंच केलं नाही तर ज्यावेळेस आम्ही कधी आमच्या जीवनामध्ये आम्ही आळशी बनतो त्यास तो देवाचा पवित्र आत्माच आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या प्रार्थना कराव्यास लावतो किंवा देवाला आमच्या वतीने अशी प्रार्थना करतो की त्याने आम्हाला सज्ज करावं किंवा जेणेकरून आम्ही ज्या संकटातून आम्ही ज्या एखादं संकट आमच्या जीवनामध्ये येते, एखादा त्रास ज्यास आमच्या जीवनामध्ये येतो, एखाद्या अनुभवातून आम्ही जातो, चुकीच्या अनुभवातून आम्ही जातो, त्यावेळेस तो पवित्र आत्मा आम्हाला शक्ती पुरतो यासाठी की त्याच्याद्वारे आम्ही देवामध्ये अधिक बळकट व्हावं. एवढंच करून आम्ही पाहतो की ज्या आम्ही या जगाविषयी विचार करतो, आता जगामध्ये ज्यास आम्ही संकटांचा अनुभव घेतो, वेगवेगळ्या प्रकारचे जे चुकीच्या गोष्टी या जगामध्ये घडत आहेत त्याचा ज्यास आम्ही अनुभव घेत असतो, त्यास मला सांगू द्या की जणू काय हे जग एक मोठं लॅबोरेटरी आहे की जे लॅब आहे की लॅबच्याद्वारे आम्हाला पुष्कळ गोष्टींचा अनुभव करत असतो आणि ज्यावेळेस आम्ही या अनुभवातून जात असतो त्यास देवाने जे आमच्यासाठी ठेवलेलं आहे किंवा भावी काळामध्ये भविष्यामध्ये ज्या गोष्टी देवाने आम्हाला देऊ केलेल्या आहेत त्याच्याविषयीचे जे अभिवचन आहे त्याच्याविषयी आम्ही देवाकडं मागायला लागतो. एवढंच कळतं मला सांगू द्या की आम्ही सर्व प्रयत्न करतो, आम्ही आमचा पूर्ण सर्व गोष्टी कसाला लावतो यासाठी की आम्ही जे देवाला आवडतं ते करण्यासाठी आम्ही तयारी दाखवत असतो. आणि त्यावेळेस आम्ही ज्या या सर्व अनुभवातून जात असतो तसं आम्हाला कळतं की जी सांप्रत काळची दुःखे की जे आता आम्ही दुःख भोगत आहोत त्याच्यापेक्षा पलीकडे देवाचं जे गौरवयुक्त जे भविष्यकाळ जे फ्युचर आम्हाला देवाने दाखवलेलं आहे ते किती मोठं आहे आणि त्यासमोर ही दुःख काहीच नाही हे आम्हाला जाणवायला लागतं. आणि मग सांगतो की या सर्व गोष्टी आम्ही विचार करत असताना आम्हाला एक गोष्टी कळते किंवा एक तत्व आम्हाला कळलं लागतं की ज्या सर्व गोष्टी ज्या आमच्या जीवनामध्ये घडत आहेत त्या सर्व गोष्टीकडे पाहत असताना आमचा पाहण्याचा दृष्टिकोनच त्या गोष्टीविषयी बदलत असतो. आम्ही सर्व गोष्टी पाहत असताना जसं आम्हाला ही गोष्ट कळते की जे काय देवाने आमच्यासाठी गौरव ठेवलेले आहे
त्या गौरवाच्या मानाने जी संकटांना आम्ही सामोरं जात आहोत, की ज्या संकटांना आम्ही तोंड देत आहोत ते काहीच नाही, हे जसं आम्हाला आमच्या जीवनामध्ये कळायला लागतं. तर मला सांगू द्या, आमचा सर्व गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. आणि मग जसं आम्ही संकटांकडे पाहतो त्यास आम्ही त्याच्याविषयी दुःख करत नाही किंवा त्याच्याविषयी आम्ही निराश होत नाही. तर आम्हाला एक गोष्ट माहिती आहे, ही संकट कालांतराने निघून जाणार आहे, पण देवाचं गौरव जे देवाने आमच्यासाठी ठेवले ते आम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि हे जर आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस घडायला लागतं त्यास मला सांगू द्या, की आम्ही सर्व काही गोष्टीचं कौतुक करायला लागतो, की आम्ही ॲप्रिशिएट करायला लागतो. आम्हाला जाणवायला लागतं की या सर्व गोष्टी ज्या आमच्या जीवनामध्ये घडत आहेत त्या सर्व गोष्टींतून एक अनुभव आमच्या जीवनामध्ये घडणार आहे, की त्या देवामध्ये इतकं सामर्थ्य आहे की जरी आमच्या अवतीभोवती चुकीच्या गोष्टी घडत आहे, जरी आमच्या अवतीभोवती आम्हाला निराश करणाऱ्या गोष्टी घडत आहे, पण त्याचं रूपांतर चांगल्या गोष्टीमध्ये करण्यासाठी देव समर्थ आहे. आणि ह्याच्यावरती आमचा विश्वास व्हायला लागतो. आणि मला सांगू द्या, जसं आम्हाला पाहायला मिळतं की आमच्या तारणासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर मरण पावला, आमच्या पापासाठी तो प्रभू येशू ख्रिस्तावरती मरण पावला. जरी आम्ही पाहतो की वधस्तंभावरचं मरण हे फार कठीण असं होतं, तरी ज्यास आम्ही पाहतो की त्या वधस्तंभावरचं मरणाच्या द्वारे आम्हाला कळतं की आम्हाला पापातून सुटकवण्यासाठी ते किती महत्त्वाचं होतं, किंबहुना की ते वाईटातून सुद्धा काहीतरी चांगलं निर्माण होऊ शकतं हे आम्हाला त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाच्या द्वारे कळतं. म्हणून आम्ही पाहूया रोमकार्स 8 अध्याय 28 वचनामध्ये ज्या गोष्टीकडे आम्ही आमचं लक्ष लावणार आहे त्या गोष्टीकडे आपण पाहणार आहोत. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. आमेन. या ठिकाणी पाहतो की रोमकार्स 8 अध्याय 28 वचन आम्ही पुष्कळ वेळेस हे बोलतो, आम्ही ऐकतो, देवाच्या सेवकांकडून आम्हाला ऐकायला मिळतं आणि पुष्कळ वेळेस कळत न कळत आमच्या मुखातून हे शब्द निघतात आणि आम्ही बोलतो की देवाच्या सर्व काही गोष्टी मिळून त्यांच्यासाठी कल्याणकारक. आम्हाला हे ठाऊक आहे की देवासाठी सर्व काही गोष्टी मिळून त्यांच्यासाठी कल्याणकारकच आहे. आणि हे जेव्हा आम्ही वचन वाचतो तर पुष्कळ या वचनाचा आम्ही गैरसमज करतो, किंबहुना या वचनाचा आम्ही गैरअर्थ लावतो आणि आम्हाला वाटायला लागतं की सर्व काही गोष्टी शेवटी सर्व काही लोकांसाठी चांगल्या होणार आहेत. आणि पुष्कळ आम्हाला असं वाटतं की सगळ्यांचा शेवट चांगलाच होणार आहे. पुष्कळ ठिकाणामध्ये आम्हाला ऐकायला मिळतं की ज्यावेळेस एखादी गोष्ट चांगली होत नाही आहे तर शेवटी एक दिवशी चांगलं सर्व काही होणार आहे आणि सर्व गोष्टीचा शेवट चांगलाच होणार आहे. पण मला सांगू द्या, ते सर्वांविषयीचं या ठिकाणी मी सांगितलेलं नाही. तर देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की तो म्हणतो की सर्व काही गोष्टी त्यांच्यासाठी कल्याणकारक होणार आहे, की जे लोक देवावरती प्रीती करतात. आणि पाऊल त्या ठिकाणी सुरुवात करत असताना म्हणतो की मला ही गोष्ट ठाऊक आहे. तो या ठिकाणी कोणत्या प्रकारचं अझम्पशन करत नाही किंवा त्याला असं वाटत नाही की होईल कदाचित किंवा होईल किंवा होणार अशाविषयी तो बोलत नाही. तर तो या ठिकाणी असं म्हणतो की त्याला या गोष्टीची खात्री आहे, की मला त्याला ठाऊक आहे की ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रेम करतो आणि त्याच्या संकल्पाप्रमाणे आम्ही जर बोलावलेलं गेलं तर सर्व काही गोष्टी मिळून त्यासाठी कल्याणकारक होतात. याचा अर्थ असा आहे की मला सांगू द्या, देव आमच्या जीवनामध्ये जे वाईट आहे त्याचं रूपांतर चांगल्यामध्ये करायला समर्थ आहे. जसं मी मिठाविषयी विचार करतो, मिठाला जर आम्ही पाहिलं तर मीठ हा 2 घटकांनी बनलेला असतो, ते म्हणजे सोडियम आणि क्लोराईड. पण आम्ही पाहतो की सोडियम जर पाहिला तर सोडियम स्वतःहून जर मी विचार केला सोडियम विषयीचा तर सोडियम चांगला नाही आहे, इट्स बॅड. आणि त्याच प्रकारे क्लोराईड जर आम्ही वेगळं पाहिलं तर ते वाईट आहे. पण ज्यावेळेस देव ज्यावेळेस एखादी गोष्ट करण्याचं तयारी करतो आमच्या जीवनामध्ये, त्याच प्रकारे त्या मिठाप्रमाणेच ते गोष्टी घडतील की त्या दोघा गोष्टी एकत्रित केल्यानंतर त्याच्याद्वारे सोडियम क्लोराईड जे मीठ आम्ही पाहतो आणि त्या मिठाच्याद्वारे आमच्या जीवनाला चव येते ते आम्हाला पाहायला मिळते. त्याच प्रकारे ज्यावेळेस देव आमच्या जीवनामध्ये सर्व काही वाईट गोष्टी घडत असतात त्यावेळेस तो त्याच्या कृपेच्या मुसेमध्ये तो ते घेतो आणि ज्यावेळेस तो त्या मुसेमध्ये घेतल्यानंतर त्याचं रूपांतर तो चांगल्यामध्ये करायला समर्थ परमेश्वर आहे. आणि मग मी या ठिकाणी पाहतो की देवाच्या वचनामध्ये सांगतं की तो म्हणतो की या सर्व गोष्टी त्या लोकांसाठी होणार आहे. त्याचं कारण काय माहिती का? प्रत्येक व्यक्ती ज्याला देवाने बोलवले त्याच्याविषयीचं एक दैवी योजना देवाच्याकडे आहे. देयर इज एन इटर्नल पर्पज. आणि तो पर्पज आम्ही प्रत्येकाने आमच्या जीवनामध्ये समजावून घेणं अतिशय गरजेचं आहे. पुष्कळ वेळेस आम्ही सार्वकालिक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि जे तात्कालिक आहे, क्षणिक आहे, त्या गोष्टींकडे पुष्कळ वेळेस लक्ष लावत असतो. पण मला सांगू द्या, आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जसं मी विचार करतो देवाचा एक अनंतकालिक किंवा सार्वकालिक असा उद्देश आहे. आणि जसं मी या सार्वकालिक जीवनाविषयी विचार करतो तसं मला सांगू द्या, देवाची एक सार्वकालिक योजना आमच्या प्रत्येकाच्यासाठी आहे आणि ती योजना देव पूर्ण करणार आहे. आणि जरी काही आम्हाला असं वाटतं की पुष्कळ काय गोष्टी घडतात आमच्या विरोधात, पण मला सांगू द्या देवाची जी योजना आहे ती आमच्या जीवनामध्ये विफल होणार नाही. तर ती योजना आमच्या जीवनामध्ये सिद्धीच जाणार आहे किंवा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचं उत्तम उदाहरण आम्ही पाहतो योबाच्या पुस्तकामध्ये. जर तुम्ही वाचलं योबाच्या पुस्तकाचं 42 अध्याय 2 वचन आपण वाचूया. त्या ठिकाणी काय म्हटलेले? तुला सर्व काही करता येते, तुझ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध होणे नाही
असे मला कळून आले आहे. तो काय म्हणतो, तुला सर्व काय करता करता येते येते. आणि तुझ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध होणे नाही असे मला कळून आले आहे. प्रतिबंध होणे नाही असे मला कळलं. म्हणजे देवाची जी योजना आहे ती सर्व काळासाठी असणार आहे आणि त्या योजनेच्या विरोधात कोणीच उभं राहू शकत नाही, किंवा ती योजना कधीच आमच्या जीवनामध्ये विफल होणार नाही. त्याचप्रकारे आपण वाचूया देवाचे वचन काय सांगते. यशाच्या पुस्तकाचा 46 अध्याय 10 आणि 11 वचन जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळेल, मी आरंभी शेवट कळवतो. मी आरंभी शेवट कळतो. म्हणजे देवाला आमचं सुरुवातीलाच आमचा शेवट काय असणार आहे हे कळतं. होणाऱ्या गोष्टी घडण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे. ज्या गोष्टी घडणार आहे ते तो प्राचीन काळापासून सांगत आलेला आहे. माझा संकल्प सिद्धीस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करेल. माझा संकल्प सिद्धीस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करेल. म्हणजे याचा अर्थ हा आहे की देवाचा जो मनोरथ आहे किंवा देवाची जी इच्छा आहे, देवाचा जो उद्देश आमच्या प्रत्येकाच्या जीवनासंबंधाने आहे, तो देव उद्देश पूर्ण करणार आहे आणि याच्याविषयीची खात्री देवाच्या वचनातून आम्हाला या ठिकाणावर पाहायला मिळते. आणि म्हणून मला सांगायचं वाटतं की जे काही योजना आमच्या जीवनामध्ये आहेत देव ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. पुष्कळ आम्ही पाहतो की पुष्कळ जगामध्ये आम्ही जगत असताना चुकीचे जे लोक आहेत, वाईट जे लोक आहेत, पापी जे लोक आहेत, ते पुष्कळ देवाची योजनेला अडखळ करण्याचा प्रयत्न करतात किंवा देवाची जी योजना आमच्याविषयी आहे त्याला बाधा आणण्याचा प्रयत्न करतात. पण मला सांगू द्या, किती लोकांनी आमच्या देवाची जी आमच्यासाठी योजना आहे त्याला बाधा आणण्याचा प्रयत्न केला तरी त्या योजनेमध्ये ते कधीच सफल होऊ शकणार नाही किंवा विजयी होऊ शकणार नाही. त्याचं कारण काय माहिती आहे का, देवाची जी योजना आहे तीच नेहमी आमच्या जीवनामध्ये पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. स्तोत्रसंहिता 33 आपण वाचूया, त्याचं 10 आणि 11 वचन काय म्हणतं. स्तोत्रसंहिता 33 याचा 10 आणि 11 वचन. राष्ट्राच्या मसलती परमेश्वर निरर्थक करतो, लोकांचे संकल्प निष्फळ करतो. राष्ट्रांच्या मसलती देव निरर्थक करतो, लोकांचे संकल्प देव निष्फळ करतो. ह्याचाच अर्थ असा आहे की जर एखादा व्यक्ती देवाच्या योजनेविरुद्ध तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काम करत असेल, काम करण्याचा प्रयत्न करत असेल, तर देव ती योजना त्याच्या जीवनामध्ये जी तो तुमच्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न, त्याच्याद्वारे तुमच्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करताय, ती कधीच देव यशस्वी होऊ देणार नाही. तो म्हणतो त्या राष्ट्रांचा आणि लोकांचा योजना तो विफल करत असतो. आणि म्हणून आम्हाला माहिती आहे की देवाची जर इच्छा आमच्या जीवनासंबंधाने एखादी गोष्ट करण्याची, तर त्याच्या विरुद्ध जरी कोणी व्यक्ती तुमच्या विरुद्ध उठला तर ती तो पूर्ण करू शकणार नाही. मला सांगू द्या, आम्ही आज सुद्धा आमच्या जीवनामध्ये जगत असताना पुष्कळ आम्हाला अनेक प्रकारच्या हल्ल्यांना सामोरं जावं लागतं. कधी कधी काय काय हल्ले आमच्याकडं लोकांच्या द्वारे येत असतात, यासाठी की देवाची जी योजना आमच्या जीवनामध्ये ती पूर्णतेस येऊ नये. पण मला सांगू द्या, जरी अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न तुमच्या जीवनामध्ये तुमच्या विरोधात येऊन करण्याचं केले, तरी सांगू द्या देवाची जी योजना आहे ती तुमच्या जीवनामध्ये विफल कधीच होणार नाही, तर ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी कारण मला सांगू द्या, देवाचं वचन काय सांगतो वाचूया पुढे एकदा. परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते, त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात. 11 वचन जास्त मी वाचतो की तो म्हणतो त्याची योजना टिकते आणि त्याचे जे योजना आहेत ते पिढ्यानपिढ्या कायम राहतात. म्हणजे याचाच अर्थ हा आहे की जर देवाने तुमच्याविषयीची काही योजना केलेली आहे, तुम्हाला जर देवाने विशेष कारणासाठी बोलवलेले, तर देव ते काम पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. पवित्र शास्त्र तुम्ही वाचलं तर तुम्हाला वारंवार वाचायला मिळेल की देवाने जे काम तुमच्या जीवनामध्ये आरंभलेले ते तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग मला सांगू द्या, मला तुम्हाला उत्तेजन द्यावं असं वाटतं की कदाचित आम्हाला असं वाटतं की कदाचित देव माझ्या जीवनामध्ये जी योजना त्याने आरंभलेली आहे ती कदाचित पूर्ण करणार नाही. पण मला सांगू द्या, काही जरी झालं तर देव तुमच्या जीवनामध्ये ती योजना पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचं उत्तम उदाहरण जर तुम्ही पाहिलं तर योसेफाच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. योसेफाच्या जीवनामध्ये मी पाहतो की त्याच्या स्वतःच्या भावाने काय केलं माहिती आहे का, तो त्याच्या वडिलांचा लाडका होता. योसेफ त्याच्या वडिलांचा लाडका होता आणि मग जास्त त्याच्या भावांनी ही गोष्ट पाहिली, त्यांना त्याच्या अंतःकरणामध्ये त्या योसेफाविषयीचा द्वेष निर्माण झाला, ईर्ष्या निर्माण झाली. आणि मग त्यांनी काय केलं माहिती आहे का, त्यांनी सुरुवातीला योसेफाला मारलं आणि त्या खड्ड्यामध्ये टाकलं आणि मग त्याला मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण नंतर त्याच्या एका भावाने त्याला सांगितलं की आपण ह्याला विकून टाकूया. आणि मग आम्ही पाहतो की त्या भावाने त्याला विकून टाकलं आणि विकून म्हणून ते गुलाम म्हणून त्याला विकण्यात आलं होतं. पण देवाची योसेफाविषयी योजना होती आणि जरी या सर्व गोष्टीतून तो गेला आणि जर तुम्ही त्याचं पुढे वाचलं तर तुम्हाला पाहायला मिळेल की त्याच्यानंतर त्याला तुरुंगातून जावं लागलं, त्याच्यावर आरोप करण्यात आला, त्याच्यावर आळ घेण्यात आला आणि या सर्व प्रसंगातून तो गेल्यानंतर आम्ही जस्ट पाहतो
की देवाची जी योजना त्याच्या जीवनामध्ये होती ती देवाने पूर्ण केली. आणि मी पाहतो की फारोच्या खालोखाल कोण असेल तर त्या योसेफाला देवाने त्या ठिकाणामध्ये ठेवलं. आणि ज्याच देवाने योसेफाला त्या ठिकाणामध्ये ठेवलं त्याच योसेफाला एक गोष्ट माहीत होती. आणि त्याने त्याच्या भावांचा द्वेष त्याच्या भावांच्या देशामध्ये दुष्काळ पडला आणि त्याचे भाव धान्य घेण्यासाठी योसेफाकडे आले. आणि ज्यास त्यांच्या भावाने ही गोष्ट प्रगट झाली की हा तोच योसेफ आहे ज्याला आम्ही धरून विकलं होतं. आणि कदाचित ज्यावेळेस त्याला ही गोष्ट कळेल तर तो आमचा न्याय करेल किंवा तो आम्हाला शिक्षा करेल. हे जो गोष्टी ज्या त्याच्या भावांना वाटायला लागल्या तर देवाचं वचन काय सांगतं, वाचूया उत्पत्तीचं पुस्तकाचं 50वा अध्याय आणि त्याचं 20वा वचन आपण वाचूया. काय म्हटलेलं आहे? तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचवावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजिले होते. आमेन. मला माहिती आहे की हे सर्वात चांगलं उदाहरण आम्हाला पाहायला मिळतं की तो म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी वाईट ते योजिले पण अनेक लोकांच्या प्राण वाचवण्यासाठी देवाने ते चांगलं केलं. ह्याचा अर्थ असा माहिती आहे का, जर तुम्ही देवाला एखादी वाईट गोष्ट दिली तर त्या वाईट गोष्टीचं रूपांतर सुद्धा देव चांगलं करायला समर्थ आहे. मला माहिती आहे की आम्ही पुष्कळ ते मेसेज वाचतो आणि पुष्कळ लोक ते मेसेज फॉरवर्ड करतात की गॉड टर्न्स युअर मेस इनटू अ मेसेज, गॉड टर्न्स युअर टेस्ट इनटू अ टेस्टिमनी. आणि पुष्कळ काही गोष्टी त्याच्याविषयी ते अजून म्हणतात. ह्याचा अर्थ जर तुम्ही बारकाईने पाहिला किंवा त्याच्याविषयी जर तुम्ही विचार केला तर खरोखर आहे जे काही तुमच्या जीवनामध्ये नकारात्मक आहे, जे काही गोष्टी चुकीच्या आहेत त्या जर तुम्ही देवाच्या हातामध्ये दिल्या तर मला सांगू द्या त्याचं चांगलं काहीतरी निर्माण करायला देव समर्थ आहे. आणि मग मला सांगायचं वाटतं की देव आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी करणार आहे. आणि हे वचन त्या लोकांसाठी देवाने देऊ केलेलं आहे की ज्यांच्याविषयी देवाने योजना केलेली आहे, ज्यांना तारणासाठी देवाने बोलावलेलं आहे, ज्यांचं तारण देवाने केलेलं आहे, त्या लोकांसाठी सर्व काही गोष्टी मिळून कल्याणकारकच आहे. याचा अर्थ असा आहे की जे लोक येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत नाही त्यांच्यासाठी हे वचन नाही, तर जे लोक प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात, जे त्याच्या योजनेप्रमाणे बोलावलेले आहेत आणि ज्या लोकांचं प्रेम त्या देवावरती आहे. तिथे काय म्हणलेलं आहे त्या वचनामध्ये आम्ही जर वाचलं तर वाचूया. काय म्हणले रोमकर्सपत्राचं 8 ते 28 वचन पुन्हा एकदा वाचूया. त्याच्यामध्ये आम्हाला कळेल की तो काय म्हणतो त्या ठिकाणामध्ये की त्याच्या संकल्पाप्रमाणे बोललेल्यास आणि त्याच्यावरती प्रीती करणाऱ्यास सर्व काही गोष्टी मिळून कल्याणकारक आहे. ह्याचा अर्थ असा आहे की पहिली गोष्ट आम्हाला सांगू द्या ते मी तुम्हाला सांगू द्या आठ नाही आहे की त्याच्यावर प्रीती केली पाहिजे, पण त्या जर अभिवचन तुम्हाला पाहिजे असेल किंवा त्या गोष्टीविषयीची खात्री जर तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी एक गोष्ट करणं गरजेचं आहे की तुमची प्रीती जी देवावरती ती तुम्ही कमी करता कामा नये. देवावरती प्रीती करत राहा. ज्यावेळेस तुम्ही देवावरती प्रीती करता, मला सांगू द्या खऱ्या अर्थाने पाहिलं तर देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही त्याच्यावरती प्रीती केली नाही तर प्रथम त्याने आमच्यावरती प्रीती केली. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याचा विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. याचाच अर्थ असा आहे की देवाने प्रथम आमच्यावरती प्रीती केली आणि मग त्याच्या बदल्यात आम्ही त्याच्यावरती प्रीती करतो. आणि ज्यावेळेस मी त्याच्यावरती प्रीती करतो कदाचित आमच्या प्रीतीमध्ये कधी कधी थंडावा येण्याची शक्यता आहे. देवाचं वचन सांगतं प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये तो म्हणतो तुला एका गोष्टीविषयीचे दोष देणे आहे की तू पहिली प्रीती सोडलेली आहे. याचा अर्थ असा आहे की कधी कधी आमच्या प्रीतीमध्ये थंडावा येण्याची शक्यता आहे. पण मला सांगू द्या पुन्हा एक वार आम्ही देवासंती करार करूया आणि पुन्हा एक वार ती पहिली प्रीती देवावरती करूया. आणि जर तुम्ही देवावरती प्रीती करता देवाच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला देवाने बोलवलेलं आहे तर मला सांगू द्या सर्व काही गोष्टी मिळून तुमच्यासाठी कल्याणकारकच आहे. आज ज्या संकटाला आम्ही सामोरे जात आहोत पुष्कळ लोकांचं म्हणणं आम्हाला हे आहे किंवा पुष्कळ लोक प्रश्न विचारतात हे कोणी केलेलं आहे, कदाचित देवाचा न्याय आहे का किंवा देवाने या गोष्टी केल्या आहेत का. मला सांगू द्या मला माहीत नाही हे देवाने केले का काय, पण मला एक गोष्ट माहिती आहे की देवाचं नियंत्रण या सर्व गोष्टीविषयी आहे आणि या वाईटातून काहीतरी चांगलं निर्माण करायला आमचा देव समर्थ आहे. आणि मग आम्ही देवावरती विश्वास ठेवूया, देवावरती प्रीती करूया. एवढंच केलं नाही तर आम्हाला एक खात्री आहे, आम्हाला एक गोष्ट तो म्हणतो पाऊल त्या ठिकाणी मला एक ठाऊक आहे की देवाच्या संकल्पाप्रमाणे आम्ही प्रत्येकजण बोलायला आहे. जो कोणी व्यक्ती तारलेला आहे, जो कोणी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो तो प्रत्येक व्यक्ती देवाने बोलावलेला आहे. आणि जर तो देवाने बोलवलेला व्यक्ती आहे तर देव त्याच्यासाठी सर्व काही गोष्टी मिळून कल्याणकारक आहे. जर तो व्यक्ती देवावरती प्रीती करतो तर सर्व काही गोष्टी मिळून त्यासाठी कल्याणकारकच आहे. आणि मग आज आम्ही देवाला म्हणूया की प्रभू आम्ही तुझ्यावरती प्रीती करतो. प्रभू आमचा विश्वास आहे, आमची खात्री आहे की तू आम्हाला एक ठराविक कार्यासाठी बोलवलेलं आहे आणि त्याच्या कार्याला आम्ही समर्पित होऊया, त्याच्या कार्याला आम्ही समर्पण करूया. आणि जर आम्ही या सर्व गोष्टी केल्या तर मला सांगू द्या सर्व काही गोष्टी मिळून आमच्यासाठी कल्याणकारक आहे. सर आम्ही पाहिलं आमच्या जीवनामध्ये सर्व चांगलं घडतं असं नाही, वाईट गोष्टींचा सुद्धा अनुभव आम्हाला पुष्कळ वेळेस घडत असतो, पण त्या वाईटातून चांगलं निर्माण करायला देव समर्थ आहे. आणि मग आम्ही आमचा विश्वास देवावर टाकूया, प्रीती करूया आणि त्याच प्रकारे त्याच्या वचनामध्ये राहूया, त्याचा आदर सन्मान करूया. तर मला खात्री आहे की आमच्यासाठी सर्व काही मिळून कल्याणकारक झाल्याशिवाय राहणार नाही. देव करू हे वचनं पाळण्यासाठी आम्हाला प्रत्येकाला देव सहाय्य करो, मदत करो. यावेळेस आपण प्रार्थना करूया आणि आपलं
नव्याने समर्पण देवाच्या हातामध्ये आपण करूया. स्वर्गीय प्रेमळ पिते, आमचं धन्यवाद करतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाचा जय जयकार करतो. प्रभू पुन्हा एक वार आज नव्या रीतीने तुझ्या वचनाद्वारे तू आमच्या प्रत्येकाच्या अंतर्गताशी बोललेलं आहेस. प्रभू तुझं वचन आम्हाला सांगतं रोम 8:28 की जे कोणी येशू ख्रिस्ताच्या प्रमाणे ख्रिस्ताने बोलवलेले आहेत आणि त्याच प्रकारे मी पाहतो की त्याच्यावरती प्रीती करतात, त्यांच्यासाठी सर्व काही गोष्टी मिळून त्यांच्यासाठी कल्याणकारकच आहे. प्रभू आम्हाला माहिती आहे की पुष्कळ आम्ही लोकांना कधी कधी आश्वासन देण्यासाठी बोलतो की तुमचं शेवटी कल्याण होईल. कदाचित एखादं दुःखद प्रसंगामधून एखादा व्यक्ती जात असेल तर आम्ही त्याला सांत्वन देण्यासाठी प्रयत्न करतो. पण मला सांगू द्या, यात हे आश्वासन, ही खात्री देवाने त्या लोकांसाठी दिलेली आहे की जे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेले आहेत आणि त्याच प्रकारे जे लोक त्याच्यावरती प्रीती करतात त्या लोकांसाठी सर्व काही गोष्टी मिळून कल्याणकारकच आहे. प्रभू आज मी प्रार्थना करतो, ज्या लोकांनी अजूनही तुझ्यावरती विश्वास ठेवला नाही प्रभू, त्यांनी सुद्धा या मार्गामध्ये यावं माझ्या, त्यांनी तुझा स्वीकार करावा आणि प्रभू त्यांनी तुझ्या इच्छेप्रमाणे आपलं जीवन जगावं, आपलं समर्पण तुझ्या हातामध्ये करावं आणि मग त्या गोष्टीचा फायदा, त्या गोष्टीचा मोबदला त्यांना सुद्धा आपल्या जीवनामध्ये पाहायला मिळणार आहे. आज मी प्रार्थना करतो, आमचं खात्री आहे की आमच्यासाठी सर्व काही गोष्टी तू मिळून कल्याणकारक करणारा आमचा जिवंत परमेश्वर आहे. म्हणूनच मी प्रार्थना करतो, जे जे लोक आज तुझं वचन ऐकत आहे त्यांच्या अंतकरणाशी तू बोललेलं आहे आणि त्याचं कल्याण करण्यासाठी तू समर्थ आहे हे त्यांना तू पुन्हा एक वार नव्हे त्यांनी दाखवून दिलंस, म्हणून तुझे आभार मानतो, तुझं गौरव करतो. मान सन्मान करू तुझ्याच नावात येशू ख्रिस्ताच्या प्रिय गुणांना मागतो म्हणतोय आम्ही. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. गॉड ब्लेस यू.